काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। मराठी माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झाला आहे। आगीशी खेळणारी माणसं आणि पावसाला घेऊन पळणार नाही याची साक्ष देत उपस्थित असलेले आपण सर्व। खरं तर राजकोटमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झाले। युगप्रवर्तक राष्ट्र निर्माते असणाऱ्या ज्यांनी राष्ट्र घडवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आम्ही नीट घडवू शकलो नाही या जाणीवेनं क्षणभर त्यांच्या पुढे माफी मागत नतमस्तक व्हावं वाटतं। ही पावन पवित्र भूमी आहे। या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श उमटले। या दर्याला कधीतरी विचारा, छत्रपती शिवाजी महाराज तो तुम्हाला सांगत राहील। इथल्या वाऱ्याची गाज कधीतरी ऐका, हर हर महादेवचा जयघोष तुमच्या कानावर पडेल। जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची। पण कुठेही नाईक साहेब कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची अद्याप नोंद नाही। पुतळा नव्हे, त्या दिवशी महाराष्ट्र धर्म कोसळला। पुतळा नव्हे, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली। पुतळा नव्हे, महाराष्ट्राचा अभिमान कोसळला। खरंच आम्हाला शिवाजी महाराज कळाले। दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले। आंध्राच्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन महाराज बाहेर आले। महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये। आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, अनेकांना त्या मंदिराला घाट नाही हे लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही। ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। नसते बांधले तरी अडचण नव्हती। आता सारखं म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ती संकुचितता महाराजांकडे नव्हती। एक विलक्षण व्यापकता त्यांच्या व्यक्तिमत्वात होती। एका दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले। महाराजांनी शिखराचं दर्शन घेण्यासाठी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण दक्षिणेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय आणि महाराजांना वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं। महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेशमध्ये मजूर बोलावले, हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा। किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली। महाराजांनी तत्काळ पैसे दिले।
महाराज म्हणाले ते अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 14 गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येकाने गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 14 गोपूर आपण बांधलंय, त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 मला आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं महाराजांचं हे पहिलं शिल्प आहे आंध्र प्रदेशमध्ये. तिथंच महाराजांनी ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आज त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशमध्ये. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पाचच्या ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्यांना असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तरी बेलवाडीचं ठाणे जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, त्याने मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या शिवटाने जिद्दीच्या, त्यांनी सपशेल दादाजीचा पराभव केला. आपला पराभव झाला हे तर महाराजांना कळलं तर दादाजींनी प्रचंड सैन्य पुन्हा उभा केलं आणि पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईला कैद केलं. महाराजांच्या सामने झाला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक चमकल्या, घरदिशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ तिने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्यांना कोशिश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ विजेला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ घरीचा राज्यावर चालतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून चोरी बांगडीसाठी आमच्याकडून यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेल. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण म्हणतो, चोरी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलासाठी वचन देतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहिला हवी. म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प उभा केली. महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यातल्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मधलं. 350 वर्षापूर्वी आताच राजकारण अर्थकारणावर झालं. 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण नैतिक मूल्यांवर चालत होतं. ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात आता बदललं सगळं. मूल्य तत्व सगळं बऱ्यावर उडून गेलंय. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालंय.
राज्य व्यवस्थेच्या पायाशी जर नैतिक मूल्यांची पायाभरणी असेल तर ती व्यवस्था व्यवस्था राहते. पण सत्य, न्याय, विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या पायाशी नसतील तर ती व्यवस्था व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. मला प्रश्न पडतो, राजकोटचा पुतळा सुरुवातीला 6 फुटाचा 28 फूट झाला कसा? कला संचालनालय सांगता आम्ही मान्यता 6 फुटाला दिली. कुणाला विचार? क्वालिटी कंट्रोल नावाचा प्रकार होता. शिल्पकारांची समिती असते, शिल्प कसं ठेवावं, कसं बनवावं, काय त्याचे नियम, काही पाळलं गेलं? कुठे गेली नैतिक मूल्य? आम्ही करू तसं, आम्ही म्हणू तसं. कुठल्या दिशेनं प्रवास चाललाय आमचा? कुठल्या दिशेनं निघालो आम्ही? प्रश्न तो आहे सगळ्यात महत्वाचा. तरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला हवा. सगळ्या गोष्टींचा. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय. 350 वर्षापूर्वी, 350 वर्ष झाली तो लाटांचे तडाखे खातोय. त्या लाटांच्या तडाख्याने सिंधुदुर्गाची दगडं झिजलीत, पण 2 दगडांना सांधणारा चुन्याचा चिरा मात्र अजून जसाच्या तसा आहे. दगड झिजत 4 इंच आत गेली, चुन्याचा चिरा मात्र 4 इंच अजून तसाच बाहेर आहे. मी त्या चुन्याच्या चिऱ्याला निष्ठा मानतो. दगडं झिजतील, निष्ठा नाही. ही निष्ठा शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवली. पुतळा नाही, पारकर साहेब त्या दिवशी निष्ठा कोसळली त्या दिवशी. आणि कधीतरी विचार केला पाहिजे. 8 महिन्यात पुतळा कोसळतो आणि 350 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र अभेद्य राहतो. कुणीतरी विचारतो, सिंधुदुर्ग अजून अभेद्य? महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल? मिक्सर काही का असेना, त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नाही. त्या विचारमध्ये इमानदारी होती एवढं मात्र. आता ती प्रामाणिकपणा, इमानदारी उरली नाही म्हणून हे घडलं. कारण काय? वाऱ्यानं नाही, भ्रष्टाचारानं पोकरलेल्या व्यवस्थेनं पुतळा कोसळला हे लक्षात असू द्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. खरं तर ऑक्टोबर 1664 महाराज मालवणात आले. त्या भूमीला महाराजांचा पदस्पर्श झाला. महाराजांनी लक्षात घेतलं, स्वराज्य निर्माण करणं सोपं आहे, पण स्वराज्य टिकवणं महत्वाचं. महाराजांनी विचार केला स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. समुद्रातून येणाऱ्या शत्रूपासून स्वराज्याचं रक्षण करावं यासाठी महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात पहिल्यांदा आरमार उभारलं. पहिल्यांदा भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मी गौरव करतो. कधी जा भारतीय नौदलात, त्या नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. हा नाविक तळ उभा करायचा होता. महाराज ताण जागा शोधत होते आणि त्यावेळी महाराज इथं आले मालवणात. दर्यात कासवासारखे एक बेट दिसला, कुरटे. आणि महाराज म्हणाले 84 बंदरी 80 जागा नाही, दुर्गास जागा हीच करायची. आणि ठरलं स्वराज्याचं नाविक तळ इथं उभा राहील, इथं उभा राहील. महाराजांनी विचारलं, सगळ्यांची संमती झाली. पण महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली, महाराज आहेत, बाकीची लोक आहेत, पण स्थानिक लोक मात्र त्यावेळी महाराजांच्या आसपास कोणीच नव्हतं. ती दबकून दबकून भीत आजूबाजूला. महाराजांच्या लक्षात आलं नेमकं काय झालं. आणि महाराजांनी मग आपल्या लोकांना सांगितलं दुर्गाचं भूमिपूजन करायचं. कुणी पुरोहित आहे का? आता महाराजांच्या सोबतच 2 महापंडित होते. एक होते केशव महापंडित आणि दुसरे होते
प्रभाकर राजोपाध्ये पूजा तेही मांडू शकले असते, संकल्प तेही सांगू शकले असते, मुहूर्त तेही काढू शकले असते, पण महाराजांनी त्यांना नाही. लोक सांगत होती महाराज आपल्याकडे नाही, ते नको, ते चालणार नाही. मग इथला कुणी बोलवा, इथलं कुणी आहे का? आणि एक जण म्हटलं आहे, लग्न कार्य करणारे एक शास्त्री पंडित आमच्याकडे आहे. काय नाव? जानुभट्ट अभ्यंकर. महाराज म्हणजे जा, पालखी घेऊन जा आणि जानुभट्ट अभ्यंकराला घेऊन या. लोक निघाले, पालखी घेऊन निघाले, जानुभट्ट अभ्यंकरांकडे पोहोचले. त्यांना काय कळे ना पालखी वगैरे सगळं. ते विचारलं काय? महाराजांनी तुम्हाला बोलावलं घडलंय, दुर्ग बांधावयाचा आहे, संकल्प सांगावयाचा आहे, आपण चलावे. आणि जानुभट्ट अभ्यंकर म्हटले नाही, आमच्याचार्य होणार नाही, होणार नाही. अहो महाराजांनी बोलावलंय. नाही. शिपाई हात हलवत महाराजांकडे पोहोचले. रिकामी पालखी बघून महाराजांनी विचारलं काय झालं? शिपाई म्हणले ते येणार नाही म्हणतात. आग्रह करा, आग्रह करा, पुन्हा जा. शिपाई परत जानुभट्ट अभ्यंकरांकडे आले. अहो चला, महाराजांनी पालखी पाठवली, चला. नाही नाही नाही. शिपाई परत महाराजांकडे आले. ते नाहीच म्हणताय. महाराज म्हटले आग्रह करून मनानं आले तर सन्मानानं घेऊन या, नाहीच म्हणाले तर उचलून घेऊन या. शिपाई गेले. जानुभट्ट अभ्यंकर यायला तयारच नव्हते. अखेर शिपाईने जानुभट्टांना उचललं आणि महाराजांच्या समोर इथं आणलं. महाराज म्हटले आम्ही पालखी पाठवली, तुम्ही आला नाही, कशासाठी यावं? अहो संकल्प सांगावयाचा आहे, दुर्ग बांधावयाचा आहे. नाही, आमच्याच्याने ते होणार नाही. महाराजांनी जानुभट्टाला विश्वासात घेतलं. कारण काय? आणि मग जानुभट्ट म्हणाले तुम्ही इथे आज आहात, उद्या निघून जा. आम्ही तुमचा मुहूर्त सांगू, संकल्प सांगू, उद्या आम्ही इथंच राहू. मग कुणी आदिलशाहीचा सरदार येईल, नाहीतर पोर्तुगीज चाचा येईल. तू मुहूर्त सांगतोस काय? आणि आम्हाला बघून घेईल, त्यावेळी आपण राहिलं राहावं. महाराजांच्या लक्षात आलं. काळजी करू नका, निश्चिंत असा. येते ऐसे घाणे घालितो, ऐसा तळ करीतो की सगळ्या शत्रूच्या उरात दहशत पैदा होईल. तुमच्याकडे पाहायची कुणाची किरकिर नजर होणार नाही, खात्री बाळगा. जानुभट्टांना विश्वास दिला. अहो नेत्याचं काम काय, नेतृत्वाचं काम काय? हा जनतेवर हा संस्कार करायचा सगळ्यात महत्वाचा. जसं नेतृत्व वागेल तसं खाली, जसे अधिकारी वागतील तसे खाली. वरचेच असे म्हणल्यावर खालचे कसे? महाराजांकडे तो गुण होता, आपल्या माणसाला समजून घेण्याचा, आपल्या माणसाचं दुःख दूर करण्याचा. मग जानुभट्ट आले. 23 नोव्हेंबर 1664. त्यांच्यासोबत आणखीन एक 16-17 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव होतं दादमभट्ट उपाध्ये. मोर्याचा धोंड्या म्हणून येतात. तिथं गणेश मूर्ती आहे, चंद्र सूर्याची प्रतिकृती आहे. तिथं महाराजांनी संकल्प मांडला. आणि मग 25 नोव्हेंबर 1664 कुर्टे बेटावर सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू झालं. सिंधुदुर्ग उभारला जाऊ लागला, उभारला जाऊ लागला. महाराज हे बांधकाम बघायला येत जात होते. पडते साहेब, महाराजांनी सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना तिथल्या बांधकाम प्रमुखाला एक पत्र पाठवलंय. बांधकाम कैसे करावे? 500 खंडी शिस सिंधुदुर्गाच्या पाया पोचलंय. हे शिस घेतलं कुठून? तर ते इंग्रजांकडनं. हे इंग्रज धूर्त. महाराज पत्रातून बांधकाम प्रमुखाला काय सांगतात? इंग्रज धूर्त, मापात पाप करताली शिसे मोजून घेणे. किती बारकाईनं सूचना आहे, किती बारकाईनं. भ्रष्टाचार करतील इंग्रज, चालवून घेऊ नका, शिस मोजूनच घ्या. महाराज दुसरी सूचना करतात पत्रातून, बांधकामास लागणारी वाळू धुवून घेणे, नाहीतर वाळूस माती चिटकून राहील आणि परत लाटांच्या तडाख्यानं माती वाहून जाईल आणि बांधकाम कच्चे ठिसूळ होईल. सिंधुदुर्गाचं बांधकाम करताना राजांनी किती काळजी घेतली. नाईक साहेब, मला वाटलं किमान पुतळा उभारणाऱ्यांनी महाराजांनी पाठवलेले हे पत्र तरी वाचायला पाहिजे होतं. सगळं सांगितलंय ना महाराजांनी, करून ठेवलंय सगळं, सगळं इथं.
बघा ना, खरे नावाचा फ्रेंच प्रवासी कोकणातल्या शेवटच्या कार्यालयात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता परवाना घ्यावा, निघून जावं. पण एक विलक्षण गुण या लोकांचा, जिज्ञासा. म्हणजे आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा आपला परकीयांनी अभ्यास केला. 179 इंग्रज झाली या देशात पहिल्यांदा. त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. 1 लाख इंग्रजांनी 30 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कारण अभ्यास. हा ॲबेकडे महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांचा विलक्षण अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, हवामानशास्त्र. आमच्या महाराजांचा या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आहे. इतिहास तोंडपाठ आहे आणि भूगोल करून नजरेत ठेवला आहे. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. पुतळा नाही, आमचा अभ्यास कोसळला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या बांधकामाचं काम कोण करत होतं माहिती आहे? देखरेख कोण करत होतं? स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर बांधकाम पाहत होते, देखरेख करत होते. या हिरोजी इंदलकरनी स्वराज्याची राजधानी रायगड बांधून काढली. महाराजांनी रायगड बांधायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि महाराज मोहिमेला निघाले. पण जाताना त्यांना सांगून गेले, आम्ही परत येई तो गड पुरा झाला पाहिजे. महाराज मोहिमेला निघाले. गडाचं बांधकाम निम्म्यापर्यंत आलं आणि महाराजांनी दिलेले हिरोजी इंदलकरांजवळचे पैसे संपले. आता महाराजांचं सांगितलंय परत येई तो गड बांधून पुरा पाहिजे. हिरोजी इंदलकरने रातोरात रायगड सोडला. ते स्वतःच्या राहत्या गावी गेले, स्वतःची सगळी जमीन विकली, स्वतःचा राहता वाडा विकला, घरातले दागिने विकले, ते सगळे पैसे घेतले, रायगडावर आले आणि स्वतःची संपत्ती विकून आलेल्या पैशातून हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधून पूर्ण केला. 350 वर्षापूर्वी स्वतःची संपत्ती विकून राजधानी उभारणारे मामले होते. आता पुतळा का कोसळला? उत्तर कळालं. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांना वाटलं की हिरोजी इंदलकरांचा सत्कार करा. महाराजांनी हिरोजीला विचारले, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हवं? आणि नम्रपणे हिरोजी म्हणाले, महाराज अवघं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आम्हाला आणखी काय हवं नाही हिरोजी, काहीतरी मागितलं पाहिजे, मागा. आणि हिरोजी मागते झाले. महाराज या रायगडावर आम्ही एक जगदीश्वराचं मंदिर सुद्धा उभा केलं आहे. महाराज या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरायची आम्हाला अनुमती द्या. महाराजांना काय कळेल, मागून मागितलं तर काय मागितलं? 7वा वेतन आयोग नाही, पगारवाढ नाही, पाटीलकी नाही, देशमुखी नाही, एवढं वाढवून द्या, प्रकार नाही. हिरोजी काय मागताय? एका दगडावर पायरीवर नाव करायची अनुमती. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का? आणि हिरोजी सांगतायत, महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जाल तेव्हा तेव्हा तुमची पावलं त्या पायऱ्यावर पडत राहतील. आणि महाराज त्या पायरीवर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील. महाराज तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत पडत राहावी, एवढं भाग्य होतं तुम्ही आमच्या पदरात टाका. कोण दिसताय हो? कोण दिसताय? कोण दिसताय? स्वतःच सर्वस्व धून स्वराज्याची पाया भरणारी नवळे तिकडं आणि त्यांनी राष्ट्र उभा केला. त्यांचं स्मारक सुद्धा नीट उभारू न शकणारे दुसरे कुठल्या दिशेला निघालं? कुठल्या दिशेला? कधीतरी आम्ही शांतपणे या गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचा, कधी असं नाही झालं. महाराजांची तत्व तत्वच होती, नियम नियमच होते, कायदा कायदाच होता. अनाजी तत्व सुरणीसाने एका गरीबाचे 2 आणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळाले, संतापले महाराज आणि सरळ कळाले. त्या गरीबाला
देवाचे दोनाने काय म्हणून बाकी ठेवले, या उपराचा कुसूर झाला तर स्वामी धीर धरणार नाही, स्वामी जीवेच मारितील. सहनच केला जात नव्हता भ्रष्टाचार, अजिबात नाही, अजिबात नाही. कडेलोट करून टाकला असता. एवढं झालं अजून कोणी निलंबित झाले. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? 350 वर्षापूर्वी साऱ्यांना सोबत घेऊन महाराजांनी राज्य उभा केला. साऱ्यांना सोबत घेऊन तिथले भंडारी, गादी, 18 पगड जातीची सगळी मावळ बांधलेली सोबत घेतली. स्वराज्याचा आरमार महाराजांनी उभा केला. सिंधुदुर्गाचं बांधकाम बघायला एकदा महाराज इथं आले आणि बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा त्या ओल्या बांधकामावर उमटला. महाराज सरदिशी मागे झाले, तसे कामगार पुढे झाले. धन्य झालो महाराज, महाराज बरं झालं. अरे नाही महाराज, आपण असाल त्यावेळी आपला सहवास असेलच, पण ज्यावेळी आपण नसाल त्यावेळी हे ठसे आपण इथंच आहात याची आम्हाला जाणीव करून महाराज एक विनंती आहे, बोला. आणि कामगार चुन्याचा ओला जिरवा घेऊन पुढे आले. आपल्या उजव्या हाताचा ठसा यावर उमटवावा महाराज. महाराजांनी आपल्या उजव्या हाताचा ठसा उमटवला. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे या सिंधुदुर्गमध्ये. आहेत महाराज, इथंच आहेत. महाराजांचं अस्तित्व आहे, बाकी कुठेच नाही. इथं आहेत महाराज, त्यांच्या हाताच्या पायाच्या ठशाच्या रूपाने. बांधकाम सुरू झालं. आरमार समुद्र आमचा आहे, पण त्याकडे आमची नौका समुद्रात घालायची तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी सांगितलं देश आमचा, भूमी आमची, दर्या ही आमचाच असेल. पण अरबी लोक याची चाचे. कोकणातली माणसं पळवायची, पोरं पळवायची, बायका पळवायची, भर तारवावर माणसांचे नाक कान कापायचे, दर्या रक्ताळून टाकायची, पोरं स्त्रिया गुलाम म्हणून विकायची. छळवाच चालू होता. इतकीच काही लोक महाराजांकडे. अरबी लोक माणसं नाशिव जगली, कावली, काहीतरी करा महाराज. संतापले महाराज, आमच्याच मातीतून आमचीच माती. आणि महाराजांनी स्वतःच्या आरमारला सांगितले, या उपर ऐसे पातक कुणी करता कामा नये. परत जर ऐसे पातक झाले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. दौलत खान, नागनाथ भंडारी यांना जबाबदारी दिली. अरबांची टोळी आली आणि पाठला करत मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं. मस्कत पर्यंत गेलं, मस्कत पर्यंत. मस्कतला लढाई झाली. असंख्य अरब कापले, 225 जिवंत सापडले आणि आमच्या लोकांनी ते इकडं धरून आणले, महाराजांच्या पुढे उभा केले. हे पोरा स्त्रियांचा व्यापार करणारे, गुलाम म्हणून त्याला विकणारे हे संतापलेल्या महाराजांनी सांगितलं, यांना आमच्या साताऱ्याच्या इथं वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. डोंगरात दबा धरून जसा उभाच बसावा तसा हा व्याघ्रगड आहे. इतका बिकट, इतका कठीण. दिवसा ढवळ्या सूर्याची तर जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा, पाखरांची तर फिरकत नाही, असा भयानक. महाराजांनी सांगितलं या 225 लोकांना या घरात येऊन ठेवा. आणि कोंडाजीला सांगितलं त्यांना इतकं मारा, इतकं मारा की फक्त मेली नाही पाहिजे. महाराज शूर होते, क्रूर नव्हते, पण परत माझ्या स्वराज्याकडे तिरक्या नजरेने कोणी पाहता कामा नये यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या 225 अरबांना मराठे मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते. 4 दिवसांनी ते एकमेकांनाच ओळखेना. तू कोण? आमच्यातलाच का? इतके सुचले. 40 दिवसानंतर मग महाराजांनी सांगितलं त्यांना तिथून बाहेर काढा, त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशाला पाठवून. तसे कोंडाजी म्हणजे महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ द्या हो, तर सोड, जाऊ द्या हो. आणि मग महाराज कोंडाजीला म्हणाले, कोंडाजी आता हे आपल्या जहाजात बसून त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात येतील, त्यांच्या गावी पोचतील, त्यांच्या घरात उभा राहतील, घराचे दार फोडावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात येणं पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाही, नंतर या. त्यांच्या बायका घेणं ओळखायचं नाही. आणि परत जर कुणी तिरक्या नजरेनं महाराष्ट्राकडे निघाला
नको जाऊ, आमची काय हात नको. काय ताप आहे या भूमिका परत कोणी फिरक्यांना करणं बघायची. देशपणा सामर्थ्य निर्माण करून ठेवलं महाराजांनी दर्यावर. देशपणा तुम्हाला माहिती आहे, मोगल यायचे, वारंवार हल्ले करायचे. तो शाहिस्ता खान आला होता. नासधूस स्वराज्याची परत प्रचंड संपत्ती लुटली आणि निघून गेला सुरतला. औरंगजेबाची दख्खनेची राजधानी सुरत. 5 जानेवारी 1664 महाराज सुरतला पोहोचले. सुरतमध्ये त्यावेळी एक बलाढ्य व्यापारी होता, त्याचं नाव होतं बिरजी खोरा. प्रचंड श्रीमंत. सुरतेमध्ये त्याची प्रचंड मोठी पेढी, सगळा जगभर त्याचा व्यापार चालायचा. त्याच्या एकट्याच्या पेढीचा महसूल किती होता माहितीये? 80 लाख महम्मदी सुवर्णमुद्रा. आणि त्यावेळी स्वराज्याचा महसूल होता फक्त 27 लाख. म्हणजे स्वराज्यापेक्षा तिप्पट महसूल त्याचा फक्त एका पेढीचा होता. इंग्रजांना कर्ज दिली त्यांनी 10 लाख अशा इतका श्रीमंत. त्यांनीच औरंगजेबाला गादीवर बसवला. अनेक सरकार पैसे देऊन उडवले आणि औरंगजेबाला गादीवर त्यांनी बसवलं. महाराजांना लक्षात आलं, या बिरजी होराचं नाक दाबल्याशिवाय औरंग्याचं तोंड उघडणार नाही. सुरतला पोचल्या महाराजांनी पहिलं पत्र कोतवाल इनायत खानाला पाठवलं. कुणाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही, पण तुम्ही आमच्या प्रदेशावर वारंवार हल्ले करता, आमच्या प्रांताची नासधूस करता. त्या हल्ल्यापासून बचावासाठी आम्हाला आमचं सैन्य बळगावं लागतं. मग तो सैन्याचा खर्च कोण देणार? तुम्ही देणार. एवढी रक्कम आणून द्या, आम्ही त्रास न देता जातो. हा बिरजी होरा, त्याला वाटलं काय होतंय, त्यांनी सरळ निरोप पाठवला, नाही देंगे, जो उखाडना है उखाड लो. महाराजांना कळालं आणि 5 तारखेपासून मग मराठ्यांचा कहर चालू झाला. दिवसा अंधार आणि रात्री उजेड, सगळं सुरत जळत होत. जे गोरगरिबाला लुटून मोठे झालेले त्यांच्याकडनं रक्कम वसूल करण्यात आली. अनेक वस्तू गोरगरिबाला वाटण्यात आल्या. जे दानशूर व्यापारी होते त्यांना हातही लावला नाही. सगळे महाराजांचा जयजयकार करत राहिले. बाकी सगळे आनंदित झाले. जे लुटणारे होते महाराजांनी त्यांच्याकडनं वसूल केलं. या बिरजी होराच्या पोटीत 50 लाख महम्मदी अशर्फिया सापडल्या. तो पण इनायत खानाच्या गडीत जाऊन लपला होता. त्या बिरजी होराच्या गडीची अशी अवस्था केली की महाराजांनी ती गडी होती का नव्हती तेच कळेल. इतकी महाराज 10 तारखेला निघाले. जाताना त्या बिरजी होराच्या पकडलेल्या सैनिकांना त्यांनी मुक्त केलं आणि त्या सैनिकांना महाराज एवढंच म्हणाले, मालिक को जाके बोल उखाड़ दिया. भले भले येतात वो उखाड़ देंगे. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो आम्ही त्याला उखाड़. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर घडलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांवर उभा राहिलेला हा महाराष्ट्र. आमचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज, आमचा आत्मा छत्रपती शिवाजी महाराज, आमचा प्राण छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र धर्म तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं. दुर्दैव आहे अलीकडे आमचेच काही कुत्रे दिल्लीपती पुढं मुजले घालत बसले. पण महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण अखंड राखायची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावर निश्चितपणे. मिर्झाराजा जयसिंग 3.25 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. त्याला माहिती आहे महाराजांचा जीव गडात नाही, महाराजांचा जीव किल्ल्यात नाही, महाराजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही. महाराजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि त्यांनी रयत ठरवायला सुरुवात केली. गावाच्या गावात आली, खुल्याम कचल्या आरंभल्या. आक्रोश किंकाळे आरोळ रक्ताच्या चळकण्या उडत्याच्या प्रजांचा यातनांचा कलर उडाला आणि राजे व्यापुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे मिर्झा राजेंकडे आले. मिर्झा थांबवा हा छळ, थांबवा हा जुलूम. आणि मिर्झा राजे म्हणाले हा जुलूम थांबवणं तुमच्याच हातात आहे. मतलब राजे मोगलांची मनसबदारी घ्या आणि संतापले राजे. मिर्झा राजे
आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही यासाठी नाही अभ्यास केला, यासाठी नाही आमच्या बोलण्याने समर्पण केलं की आम्ही तुमचे ताबेदार व्हावं, यासाठी नाही हे स्वराज्य उभारलं, यासाठी नाही असंख्याने बलिदान दिलं की आम्ही तुमची चाकरी पत्करावी. निर्धार कदापि नाही. तसं निर्धाराचे म्हणाले रयतेचा विचार करावा. आणि रयतेसाठी महाराजांनी आपले पुत्र संभाजीराजे मोगलांकडे पाठवले. आपला पुत्र स्वराज्यासाठी धावा बनला. पण 1646 ते 1665 स्वराज्य उभारलेलं, पहरलेलं, फुललेलं. पुरंदराचं 23 किलो निर्धाराला द्यावा लागला. साम्राज्य उभा करायचं, स्वराज्य उभा करायचा, लोककल्याणकारी राज्य उभा करायचा. पण एका आपले हात चल पुसत राहिले, राजे हात चढत राहिले. रायगडाच्या माथ्यावर रात्री अपरात्री चिंताग्रस्त करत राहिले. महाराजांचा हा सल, महाराजांची ही चिंता, महाराजांचा हा घोर, घोड्यांच्या पादेत काम करणाऱ्या एका शिलेदारनं बघितला. कर्तोशी कुचर लावत्या. महाराजांचा घोर त्याला पाहला आणि कर्तोशी संताप, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देणार नाही मी. आणि रातोरात कर्तोशी रायगडावर निघाला. जाता जाता मिर्झा राजांच्या छावणी पुढे दाखल झाला. पांढरा निशाण फडकावणाऱ्या कर्तोशीला फळ्याच्या टोकावर कैद केलं. मिर्झा राजांच्या सामने हजर केलं. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कर्तोशी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली नाही. तसा कर्तोजी म्हणाला, तसं नवं, पण तुमच्या तडाख्यातनं आमचं राज्य काय वाचणार आहे का? मग त्यांच्या बरोबर मारण्यापेक्षा तुमच्या बरोबर चाललेलं नाही का चांगलं? घ्या की चाकरी. पटलं. मिर्झानं चाकरीत घेतलं. कर्तोजी मिर्झा राजांची चाकरी करायला लागला. पण उरात डाव वेगळा शिजत होता आणि अखेर त्याला हवी ती संधी मिळाली. दस्तूरकुर्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी या कर्तोजींवर सोपवली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहरी पहारा द्यायला हा कर्तोजी गुजर मिर्झा राजांच्या छावणी बाहेर आला. सगळा परिसर शांत सन्नाटा. दूर कुठेतरी कुत्र्याच्या केकातल्या तर जागते हो त्यावेळीचा आवाज यायचा. बाकी सगळं शांत. कर्तोजीने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. छावणी होती त्या फेरी मारली. सगळा आग भेट. मिर्झा राजाच्या छावणीचा स्पर्धा अलगद बाजूला केला. मिर्झा राजे म्हणजे काळून शांतपणे पोहोचलेला. पुन्हा एकदा चाबूल घेतली आणि अचानक किरासारखा कर्तोजी आत घुसला. मिर्झा राजाच्या मस्तकातून जाऊन उभा राहिला. कमरेचं खंजीर काढलं आणि कडाचा माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिलगोर झोपू देत नाही आणि खंजीर उगारलं. पण कोणत्या पुरुषाचा उजेड खंजीरवर पडला. खंजीर चमकला. बारीकरी सावध झाला. जगा जगा जगा. बघता बघता बारीकरी आले. कर्तोजीचा वरच्यावर पकडला गेला. मिर्झा राजा खडबडून जगा झाला. संतापलेला मिर्झा कडाडला. या मिर्झावर वार करायची हिंमत कशी झाली? आणि काही झालेला कर्तोजी कडाडला. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू नाही देणार नाही. मिर्झा एक वार खुला सोड नाही उभा कापला तर महाराजांचं नाव घेणार नाही. ते धाडस बघितला. मिर्झा चमकला. शमशेरला हवा. आजूबाजूच्या लोकांना वाटलं बहुतेक आता गर्दन उडवलीच जाते. ती राजकोटची शमशेर आली. पण ती शमशेर मिळताना हातात घेतली आणि अचानक पवित्र बदलला. ती शमशेर सरळ कर्तोजींच्या समोर ठेवली. घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस घ्या. मिर्झानं दिलेली ती राजकोटी शमशेर घेतली. मिर्झा म्हणाला, बिनभोगचा माझा कुठलाही सैनिक सरदार तुम्हाला अडवणार नाही. जा. कर्तोजी म्हणाले. 4-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाला, रुक जा. कर्तोजी थबकले. मिर्झा म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. ही निष्ठा, ही निष्ठा. अहो, राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर नाही झोपू देणार. महाराजांना साधी चिंता सतावत असली तर मावळे स्वस्त नाही बसले.
इथं महाराजांचा पुतळा कोसळला, मावळे कसे गप्प बसतील, कसे शांत राहतील, कसे? छत्रपती शिवरायांची अस्मिता कोसळली. महाराष्ट्र धर्म कोसळला. उभा राहावं लागेल परत त्या महाराष्ट्र धर्मासाठी, उभा राहावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत सादर करत महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसाठी आम्हाला उभा राहावं लागेल. काय घडतंय ते बघा, काय चाललंय ते पहा. कोण समाधानी आहे, कोण सुखी आहे? कधी बदलापूर, कधी नागपूर, कधी नवी मुंबई, कधी कोल्हापूर, काल पुण्यात कुठल्या दिशेनं चालू आम्ही? चारित्र्य आणि चरित्र कसं असावं हे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जगाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी लाल महालात केला. शाहिस्ताखानाची बोटे छाटली आणि भाड्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महाराजचा गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून कसं काही घडलं असेल बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे चारित्र्य आणि चरित्र यांचं तीर्थपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे राष्ट्रीयत्वाचं ज्ञानपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे संस्कार आणि विचार यांचं विद्यापीठ आहे. ते ताठ कण्यानं ताठ पाण्यानं उभा राहिला हवं, तर उद्याच्या पिढ्या घडतील, तर उद्याचा महाराष्ट्र ताठ कण्यानं ताठ पाण्यानं उभा राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारे आपण, आराध्य दैवत मानणारे आपण, आता ही जबाबदारी आपण पेलायला हवी, आपणच पेलायला हवी. उद्याच्या भविष्यासाठी, उद्याच्या नव्या महाराष्ट्रासाठी आपणच आता सज्ज व्हायला हवं. ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा सन्मान वाढवणारी यात्रा, शिवसन्मान यात्रा. खर तर परवा एक मित्र मला म्हणाला, मी जगभर फिरलो, ज्या प्रांतात जाईन तिथले गडकोट बघितले, उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, जसेच्या तसे. आणि आमच्या महाराष्ट्रात काही कोसळले, काही ढासळले. वाईट वाटतं रे. मी त्याला म्हटलं, खरं आहे तुझं. बाहेर गेलास ते गड कोट किल्ले तुला उभा दिसतील, आपले थोडे कोसळले, मान्य. पण तुला माहितीये त्यांचे तसे का आहेत आणि आपले असे का आहेत? त्यांचे तसे आहेत कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या आणि छड्या फकवल्या. अभिमान आहे मला, अभिमान आहे. माझ्या गडकोटाचा बुरुज ढासळलाय, हो. स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं रक्षण करताना तो ढासळलाय. इथे तटबंदी कोसळली, हो, मान्य आहे. शत्रूंपासून स्वराज्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ती कोसळली. अभिमान आहे मला, अभिमान आहे. पण जे आहे ते जपायला, ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे. हे शिवरायांनी जे दिलंय आम्हाला संचित, ते आम्ही जपायला हवं. अरबी समुद्रात सुद्धा छत्रपती
शिवाजी महाराजांचं स्मारक होणार, भूमिपूजनही झाले. अरबी समुद्र केव्हाची वाट पाहतोय, आतुरलाय तो. 4 पातशाह्यांच्या उरात ज्यांनी फटकी फिरवली, जगभर ज्यांनी विचार दिले, जे युगप्रवर्तक ठरले, ते छत्रपती शिवाजी महाराज त्या अरब्या समुद्रातून अवघ्या जगाला संदेश देत राहतील. खर तर आपल्या काळातच कदाचित ते होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये, नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेत होते. त्या नजरकैदेत त्यांच्या हाती शिवचरित्र आलं. त्या शिवचरित्रात त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली आणि नेताजींना त्या प्रकरणातून प्रेरणा मिळाली. महाराज जसे वेषांतर करून आग्र्यातून निसटले, नेताजी सुभाषचंद्र बोसही तसेच वेषांतर करून देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या आझाद हिंद सैनिकांना स्वातंत्र्य मिळवण्याचा महामंत्र दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात, स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे. तो महामंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज. तो महामंत्र घेऊन आपण पुढे चालूया. खर तर वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची संघटना उभारताना प्रबोधनकारांनी विचारलं, या सगळ्या लोकांना संघटनेचं रूप देणार की नाही? आणि हिंदुहृदय सम्राट म्हणाले, हो देणार. तर मग तुमच्या संघटनेचं नाव काय? प्रबोधनकार म्हणाले, मी सांगतो, तुमच्या संघटनेचं नाव ठेवा शिव शिव शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मौलांची सेना शिवसेना. शिवाजी महाराजांचा अंश घेऊन, शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललेली शिवसेना. शिवसेना त्या शिवसेनेवर अनेक घाव आले, अनेक. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट आली, शिवसेना दुप्पट तिप्पट चौपट 5 पट वेगाने वाढली. शिवसेना संपवणारे संपले, पण शिवसेना अजून तशीच आहे, ती तशीच राहील. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार घेऊन ती निघाली आहे. मला खात्री आहे, उद्याचा काळ महाराष्ट्र घडवण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सन्मान संवर्धित करण्याचा, ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी आहे.